वर्धेतील 6 कोटीचे बालोद्यान गेले पाण्यात। वर्धा नगर परिषदेचा बालकांच्या जीवाशी खेळ। कोट्यवधी रुपयांचा विजेचा धक्का, उद्यानाचे रूपांतर मृत्यूच्या सापळ्यात। कंत्राटदारांचे निकृष्ट दर्जाचे काम, बालोद्यानातील खेळणे झाले भंगार। पालकांनो सावधान, वर्धा शहरातील बालोद्यान बालकांच्या आनंदाचा नाही तर अपघातांचा अड्डा बनलाय। कारण नगर परिषद आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्ट साटे लोट्यांमुळे चक्क बालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। कंत्राटदारांनी निकृष्ट कामगिरीचा कळस गाठत पैसे खाल्ले, काम ढेपळल्याचं चित्र दिसून येत आहे। ज्यात साईनगर परिसरातील बालोद्यानात लावलेले लाईट्स सुरुवातीला आकर्षक दिसत होती, पण आता त्यांची अवस्था बघवत नाही। लाईटचे कवच निघाले तर कुठे लाईट्स पडलेली, वायर पाण्यात बुडालेले आणि तेही उघड्यावर। यामुळे वीज लागण्याचा धोका प्रचंड वाढलाय। पावसात किंवा खेळताना एखाद्या बालकाला शॉक लागला तर त्याला जबाबदार कोण असणार? दिसत असलेलं हे चित्र फक्त अक्षम्य निष्काळजीपणा नाही तर सरळ सरळ बालकांच्या जीवाशी खेळ आहे। नगर परिषदेने संपूर्ण शहरात उद्यानासाठी कोट्यवधीचा खर्च केलाय तर खरा, पण मात्र अवघ्या वर्षातच खिळखिळी मोडकळीला आलेली संपूर्ण खेळणी बघता चक्क भंगारच झाल्याचं दिसतंय। कोट्यवधी रुपये खर्च करून जर एवढेच मिळणार असेल तर हा अंदाजे 6 कोटींचा निधी कुणाच्या खिशात गेलाय? धोकादायक वायर, साचलेलं पाणी आणि वाढलेलं गवत हे रोगराईसाठी निमंत्रण असून त्यातच उघड्यावरची वीज वायर, यामुळे बालकांचं आरोग्य, त्यांचा जीव नगर परिषदेला व कंत्राटदाराला अजिबात महत्त्वाचा वाटत नाही का, असे मोठे प्रश्न निर्माण झाले। त्यामुळे मुख्याधिकारी विजय देशमुख आता बालकांच्या सुरक्षेची चेष्टा व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करीत या भ्रष्टाचारांची चौकशी करणार का, की एखाद्याच्या जीवावर बेतेल तोपर्यंत वाट बघणार? याकडे जनतेचं लक्ष लागलंय। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।